त्याला बिग बॉसने मुद्दा परत तिकडे छेडला गेला होता इनडिरेक्टली, म्हणून मी तिथून उठून निघून गेले होते. So ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नसतात. मी ते दिसताना फक्त असं असेल की अरे ही भांडण झालं की उठून निघून जाते. तुला जर घराच्या बाहेर पडायचं तर निक्कीला थोबडं आणि मग घराच्या बाहेर पड. हो, हे आम्हाला ही आता ही एक कल्पना सुचली होती आम्हाला ही मारून जाऊ का. आर्याला खरंच नख लागलं होतं, इथून व्यवस्थित रक्त आलं होतं आणि मला दुःख यायचं की याच्यावर काही ऍक्शन नाही घेतली गेली. ती मे बी तशा विचारांची मुलगी आहे गलिच्छ की तिने तो हुडी माझ्या गळ्याभोवती आवळला होता आणि ते सगळं खेचाखेचीचे प्रयत्न चालले होते आणि तिने एका पॉइंटला त्या माझ्या जॅकेटच्या आत हात घालत होती. मी म्हटलं आत काय म्हटलं तुझं, तो बोलते नाही मग तू जॅकेट काढ. म्हणायचं की जॅकेट काढलं ती मला ड्रेस फाडेल. किती वेळ प्लॅनिंग करायचं, काय प्लॅनिंग करायचं, आपल्याला काय बँक लुटायचंय, कसलं प्लॅनिंग करायचं, काय ब्लू प्रिंट आणायचे. माझी आणि सूरजची एक वेगळी टीम होती, टीम सी, टीम चव्हाण. तेव्हा तो मुवमेंट येतो ना जेव्हा ते नावं अनाऊन्स करणार असं, तेव्हा माहित नाही का मला असं एक अशी मनात इच्छा यायची की मिळाली संधी तर लगेच जाईन मी. सगळेच असे आनंदाने राहिले तर तो शो काय पुढे जाणार नाही, कोणाला शो बघायला मजा येणार नाही. त्यामुळे सगळे माझ्यासारखी माणसं किंवा सगळी टीम बी असते तेव्हा पिकनिक झाली असते ती. त्यामुळे त्या ए टीमचं असणंही त्या शो मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. 22 दिवसानंतर कॉफी हातात घेऊन योगिता आपल्या समोर आहे. कशी आहेस योगिता? मी बरी आहे, एकदम मस्त मजेत. बरं, सगळ्यांना एक्साइटमेंट असते की घरात जातानाचा एक्सपिरियन्स कसा होता, पण ज्या तळमळीने तू सांगत होतीस की मला घराच्या बाहेर यायचंय आणि जेव्हा मी तुला स्टेजवर पाहिलं मला कुठेही रिग्रेट वगैरे काही तुझ्या चेहऱ्यावर दिसलं नाही. खरंच समाधानी किंवा म्हणतो ना आपण की हे हवं होतं मला आणि मिळालं या ह्याच्यात होतीस. सो ज्या क्षणी एलिमिनेशन कळलं आणि तिथपासून घेऊन स्टेज पर्यंतचा प्रवास, त्या वेळामध्ये काय मनस्थिती होती आणि तुझ्या मनात काय चाललेलं तेव्हा? मी ऑनेस्टली शेवटचे ते 2-3 दिवस होते तेव्हा मी घरात राहायची मनाची तयारी करत होते. मी एक असतो ना की नाही मी राहणार, मी फाईट करणार, हे मी मनाची तयारी करत होते. पण जेव्हा तो मुवमेंट येतो ना जेव्हा ते नावं अनाऊन्स करणार असं, तेव्हा माहित नाही का मला असं एक अशी मनात इच्छा यायची की मिळाली संधी तर लगेच जाईन मी. असं एक व्हायचं. सो आणि तेच झालं. जेव्हा 2 एलिमिनेशन आहेत हे कळल्यावरती मला आणि निखिल आम्हाला दोघांना अंदाज आला होता की आम्ही दोघेच आउट होऊ आणि तेच झालं. बाहेर निघताना मला घरात एंटर करताना जेवढा आनंद झाला होता तेवढाच आनंद घराच्या बाहेर निघतानाही झाला होता. आणि फक्त एक छोटंसं गिल्ट होतं की जी जबाबदारी मला दिली कलर्स मराठीने ती मला पार नाही पाडता आली. मी त्यांना डिसअपॉइंट केलं याचा गिल्ट होता, प्रेक्षकांना डिसअपॉइंट केलं याचा गिल्ट होता. सो ते एक छोटंसं मनावर ओझं मी घेऊन आले होते. पण जेव्हा मी बाहेर पडले त्यानंतर मी लोकांचे कॉमेंट्स वाचले आणि म्हणजे ते खूप प्रेम देत आहेत मला. जरी मी डिसअपॉइंट केलेलं असलं तरी खूप मोठं मन आहे आपल्या प्रेक्षकांचं मी म्हणेन. आणि मी डेफिनेटली मी घराच्या बाहेर राहून त्यांना एंटरटेन करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. मी पुन्हा माझं काम सुरू होईल आता आणि आय होप प्रेक्षकांना मी लवकरच भेट देईन माझ्या कामा थ्रू. बरं, तू म्हणतेस प्रेक्षकांविषयी म्हणून मी आणि कॉमेंट्स वाचल्यास वगैरे, तर तू ही कॉमेंट वाचली असशील आय गेस की तुला जर घराच्या बाहेर पडायचं तर निक्कीला थोबडं आणि मग घराच्या बाहेर पड. म्हणजे हे असं खूप होत होतं. हो, हे आम्हाला ही आता ही एक कल्पना सुचली होती आम्हाला ही मारून जाऊ का. पण ते स्वभावात बसत नाही ग. ते जमलं असतं तर मी डेफिनेटली केलं असतं, कारण खूप लोकांची इच्छा होती की हे व्हावं. पण ते त्या नियमांचा भाग नाहीये. म्हणजे मी तो नियम तोडला असता आणि काही झालं तरी कोणावरही हात उचलणं हे चुकीचं आहे. जरी किती इच्छा असली, किती प्रेक्षकांना वाटत असलं, किती मला वाटत असलं, टीम बीला वाटत असलं की हिला मारून जा, तरी ते करणं चुकीचं आहे. आणि मी त्यांच्यामुळे माझी डिग्निटी, माझी तत्व आयुष्यातले बदलणार नाही. जर मी ते केलं असतं तर तिथे मी हरले असते आणि ते मला करायचं नव्हतं. मला जिंकून बाहेर यायचं होतं. सो मी माझ्यासाठी ही विक्ट्री आहे की मी बाहेर आले तरी सुद्धा प्रेक्षकांनी मला तितकंच प्रेम दिलं आणि माझ्यासाठी ती माझी विक्ट्री आहे. बरं, तू जे म्हणालीस की नियम आहे आणि मी तोडू नाही शकत, पण आम्हाला काय जाणवलं माहितीये टास्क खेळताना, जेव्हा त्या फ्रेंच फ्राईजच्या टास्क मध्ये त्या जवळपास तुला काय म्हणतो आपण हार्म करत होत्या. म्हणजे ज्या पद्धतीने तुझं jacket खेचत होते.
हे काय आहे? पण ह्याचं भांडवल नाही करताना दिसलं मला. म्हणजे एकीकडे कुठेतरी मला एक आर्या जाणवली की तिचं नख जरासं लागलं होतं. तिने किती बिग बॉस नख नख लागले. तुला इतकं लागलेली जखम दिसते, पण मला भांडवल नाही दिसलं कुठे याचं, किंवा हे बाहेरही नाही आलंय की तुला लागलं इतकं. आणि हे हो. रितेश सर जेव्हा बोलले की तुम्ही रॉंग वागताय, तेव्हा हे सगळं बाहेर आलंय. हो. तुझ्याकडूनही कुठूनही नाही आलं की तुम्ही मला असं करता, किंवा तू त्याच्या विरुद्ध स्वतः जाऊन तुम्हा दोघींना बघतेच आता हिसका दाखवते, हेही नव्हतं. हो, कारण अगं ते माझ्या स्वभावात बसतच नाही. खरंच सांगते. आणि ते कुठेतरी बसायला हवं होतं असं मला वाटतं. थोडीशी मी हवी होती. आणि आर्याचं तू म्हणशील ना, तर आर्याने त्याचं भांडवल नव्हतं केलं. आर्याला खरंच नख लागलं होतं. इथून व्यवस्थित रक्त आलं होतं. आई आणि गं. मला दुःख यायचं की याच्यावर काही ऍक्शन नाही घेतली गेली. मी स्वतः आर्याला सांगितलं की तू हा मुद्दा सोडू नको, तू गिव्हअप नको करू, तू सांग बिग बॉसना की यावर काहीतरी बोललं गेलं पाहिजे. जे नाही बोललं गेलं आणि ते फार चुकीचं होतं. नख मारणं. आणि मी बाहेर आलं, मी एपिसोडमध्ये मला बघायचं होतं की तिने खरंच नख मारले, कारण तिचं म्हणणं आहे माझी खोटी नख आहेत. आणि तिने असं घासून बिसून दाखवलं की होत नाही. पण मी एपिसोडमध्ये बघितलं तिने व्यवस्थित असं केलंय. आणि आम्ही होतो अगं तिथे. ती आर्या इथून इथे आली तेवढं तिला रक्त येत होतं. आणि ती रडत रडत बिग बॉसला सांगत होती की माझे आई वडील हे बघणार, तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या. सो ऍक्च्युली तिने जे केलं ते योग्य होतं. मी ते करणं अपेक्षित होतं. मी जे केलं ते फार योग्य नव्हतं. भांडवल नाही म्हणणार मी, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, ते दाखवून देणं गरजेचं होतं. हा, मला टास्क मध्ये खेचताना लागलं, तिला मारलं होतं, मला लागलं होतं. बरं, मला हे कळत होतं की तिचा हेतू फक्त मला अडवणे हा असायला पाहिजे होता. पण ती मे बी तशा विचारांची मुलगी आहे, गलिच्छ, की फक्त अडवण्यापेक्षा थोडंसं फिजिकली हार्म करूया, हिला काहीतरी त्रास देऊया. तशी ती स्वभावाची असल्यामुळे तिने तो हुडी माझ्या गळ्याभोवती आवळला होता. आणि ते सगळं खेचाखेचीचे प्रयत्न चालले होते. आणि तिने एका पॉइंटला त्या माझ्या जॅकेटच्या आत हात घालत होती. मी म्हटलं, आत काय म्हटलं तुझं? तो बोलते, नाही मग तू जॅकेट काढ. म्हणायचं की जॅकेट काढलं ती मला ड्रेस फाडेल. म्हणजे ह्या कोणत्या मुली आहेत आणि ह्या कुठून आणल्या त्यांना? म्हणजे मला फार विचित्र प्रकार आहेत. आणि ह्या सगळ्याच रिझन्समुळे मला ते डीलच करता येत नाही. मला विश्वास बसत नाही की अशी माणसं आहेत जगात. आणि ह्यांच्यासोबत मला राहावं लागतंय त्या घरात. ह्याचं एक दुःख होतं मला. पण आहेत, अशी माणसं आहेत जगात. बाहेरच्या जगातही कदाचित अशी माणसं आहेत. माझ्या आयुष्यात नाही आहेत. माझ्या आयुष्यात नसली तरी कदाचित बाहेर असतील. पण नाही मला डील करता आलं अशा लोकांची. आणि मला जेवढं माझ्या पद्धतीने करता आलं तेवढं मी केलं. आणि मला डिग्निटीने बाहेर यायचं होतं, जे मी आले. बरं, जेव्हा तू घरात होतीस तेव्हा माझं आणि सौरभचं एक कॉन्व्हर्सेशन चालायचं, काही ना काही व्हायचं तेव्हा. तर ह्या बाबतीत आम्हा दोघांचं एक कॉमन निघालं की तू जेव्हा पहिल्यांदा हे बोलली होतीस की तू इंडिव्हिज्युअल खेळशील आणि तू घाबरत नाहीस की ह्या लोकांच्या विरोधात जायला. एस्पेशली ते जे तू जान्हवी आणि आर्याबद्दल बोलली होतीस, आणि मग त्यानंतर तू स्वतःचा पहिल्यांदा असं स्टँड घेतल्यासारखं वाटलं होतं. आणि आम्हाला खूप छान वाटलं. आणि हे प्रेक्षकांना पण, त्यांनी पण अप्रिशिएट केलं होतं. खूप वाटत होतं आतून की हिने जर कंटिन्यू केला तर ही या सगळ्यांना नडेल. वाटलं की मी हे कंटिन्यू करावं की नाही, मी तो तिसरा दिवस होता मला वाटतं तो घरातला. आणि तू पहिल्यांदा ओळखलेलंस ह्यांचं हो की हे हो, कसे. कारण ते माझ्याकडे येऊन बोलले होते. ते आता मला माहित नाही तो पार्ट दाखवलाय की नाही टेलिकास्ट मध्ये. पण त्या कोझी रूम मध्ये बसून तिघींचं कॉन्व्हर्सेशन झालेलं. जान्हवी माझ्याजवळ येऊन बोललेली की आपण स्ट्रॉंग ह्या प्लेयर्सना नॉमिनेट करूया. पण तिला मे बी असं वाटलेलं की नॉमिनेशन्स कन्फेशन रूम मध्ये होतील, पण आपल्याकडे ओपन नॉमिनेशन होतात. सो ओपनली नाही ती नॉमिनेट करणार त्यांना. आमचं पडल्यानंतर ते कम्प्लिटली त्यांच्या बाजूने जेन्युअनली खेळायला लागले. सो ते बरंच होतं. आणि ते मेंटेन करण्याचा प्रयत्नही केलाय मी. पण ते केल्यानंतर ते तुमचं आयुष्य बर्बाद, म्हणजे ते इतकं टॉर्चर करतात त्यानंतर. जान्हवी येऊन टोमणे मारणं. मी तिला का म्हटलं बघ, तिकडे नॉमिनेट करायचं होतं, केलं मला, मी आहे नॉमिनेशनमध्ये. म्हटलं आत आल्यावर तो विषय संपव ना. म्हटलं आत आल्यावर पण टोमणे मारायचे जेवणावरून, भाज्यांवरून, कशावरून तरी. सो ते फार मला विचित्र होतं. कारण मी तिला बोलत नव्हते की मला तिथे काय बोलायचं ते मी बोलून झालेलं. सो ते सगळं होतं. आणि त्या व्यतिरिक्त पण मग नंतर वेगळे 2 ग्रुप्स झाले. आणि मला जो स्टँड जिथे घ्यावासा वाटला तो मी घेतला. त्यानंतर मी एका खूप वेगळ्या मनस्थितीत मी एंटर केलं होतं. एका झोनमध्ये एंटर झाले होते. आणि तिथून मी बाहेर निघण्याचा रोज प्रयत्न करायचे. मी दिवस रात्र प्रयत्न करायचे. पण तुम्ही शक्य नव्हतं असं नाही आहे. अवघड आहे ते. आतमध्ये भांडणं अशा लेवलला जातात ना की ते प्रत्येकाला ते नाही सहन होत. हो, तू उठून गेली होतीस जेव्हा खूप मोठा राडा चालू होता. तुला तिथे बसणं आणि ऐकणं पण सहन नव्हतं झालं की ह्यांच्यामध्ये मी या केऑस मध्ये बिग बॉसने. आणि ते प्रकरण खूप चिघळवलं होतं. मी फार डिटेल नाही सांगू शकत.
पण ह्यांच्या ग्रुपकडून ते प्रकरण चिघळवलं गेलं होतं आणि त्याचा मुद्दा परत तिकडे छेडला गेला होता इनडिरेक्टली, म्हणून मी तिथून उठून निघून गेले होते. So ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नसतात. मी ते दिसताना फक्त असं असेल की अरे भांडण झालं की उठून निघून जाते, पण बऱ्याच असतात गोष्टी ज्या नाही आम्ही सांगू शकत आणि माझी पण इच्छा आहे की त्या नाही चालल्या तर बरं आहे. पण होता ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत खूप त्रास होता. चांगले मुमेंट्सही आहेत माझे घरात, नाही असं नाही. अभिजित, मी, पाडीदादा, आम्ही गाणी गायचो. आम्ही छान मुमेंट्स केलेत. कल्ला टीव्ही मध्ये मी आणि निखिलने छान डान्स केला कमाल. होता. तिथे मला माझा टॅलेंट दाखवायची संधी मिळाली. मी टास्क मध्ये खूप एन्जॉय करायचे. तो पार्ट मला आवडायचा. टास्क आला की पोटात गोळा यायचा, ते खरं फिजिकल टास्क ना सगळे, मारहाण, ओढा ताण, ते सगळं व्हायचं, पण तरी मी खेळायचे. रडत रडत का होईना पण मी खेळायचे. ते चांगले मुमेंट्सही आहेत, वाईटही आहेत, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आणि बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांचा जो काय प्रतिसाद बघितला त्यानंतर तर म्हणजे 20 दिवसात खूप अचीव्ह केलं मी, असं मला वाटतं. बरं, हे ए टीम बी टीम ही तिकडे जे काही कुरघोडी वगैरे सगळं असतंच, पण एक कुठेतरी असं होतं का की आम्ही 24 तासाचं तर नाही बघत, आम्ही तर 1च तास बघतो अनफॉर्च्युनेटली. कधीतरी गुण्या गोविंदाने काहीतरी मुवमेंट असतील की जे शेअर झाले असतील, काहीतरी असेल ऑफकोर्स जे तुला सांगायला आवडेल की बाबा हा एक क्षण आहे की जो ए टीम बी टीमने मिळून काहीतरी केलं होतं, जे छान होतं. म्हणजे जेवणाचं जे असतं ना, आता त्या दिवशी जान्हवीने पुरी भाजी बनवली होती घरात. पुरी आणि सगळे म्हणजे निक्की वगैरे आम्हाला सर्व करत होते आणि तो डिनर झाला आणि नंतर मी असं बघत होते तिकडे आणि मी ह्यांना, आमच्या टीम मधल्या मेंबर्सना म्हटलं इथे किती सगळे छान एकदम आनंदाने असतात ना त्या डिनर टेबलवरती. टास्क खेळताना काय होतं सगळ्यांना. पण डेफिनेटली सगळेच असे आनंदाने राहिले तर तो शो काय पुढे जाणार नाही, कोणाला शो बघायला मजा येणार नाही. त्यामुळे सगळे माझ्यासारखी माणसं किंवा सगळी टीम बी असते किंवा पिकनिक झाली असते ती. त्यामुळे त्या ए टीमचं असणंही त्या शो मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. त्यांच्यामुळे चाललाय तो शो असं म्हणायला हरकत नाहीये, पण कधी थोडं जास्त होतं. बरं, ते तुमच्या स्पॉटला पिकनिक स्पॉट वगैरे म्हटलं जात असलं तरी पण छान वाटतं की इतकी कुरघोडी, इतकं सगळं चालू आहे, पण त्याच्यामध्ये एक कोणीतरी आहे जे प्लॅनिंग, प्लॉटिंग याच्या पलीकडे जाऊन काहीतरी छान शेअरिंग चालू आहे, काहीतरी बोलतायत, तर हे छान वाटायचं. ते मिस करतेस कुठेतरी? तेच मिस करते. मी फक्त तेच मिस करते, कारण आम्ही तिकडे बसायचो, कारण आम्ही तिकडे पुरायचो, म्हणजे मावायचो आम्ही सगळे तिकडे. तो एक मोठा सोफा होता कॉर्नरचा, असा मोठा होता, त्यामुळे सगळे तिकडे जागा मिळायची आम्हाला सगळ्यांना बसायला. त्यामुळे तो एक स्पॉट झाला होता आमचा. दुसरी गोष्ट, आमच्या टीमचं असं होतं की किती वेळ प्लॅनिंग करायचं, काय प्लॅनिंग करायचं, आपल्याला काय बँक लुटायचंय, कसलं प्लॅनिंग करायचं, काय ब्लू प्रिंट आणायचे, एक्झॅक्टली प्लॅनिंग म्हणजे किती काय करायचं. मे बी ते आम्हाला येत नव्हतं म्हणून असेल तो, बट एका पॉईंट आम्ही ते गाणी वगैरे बंद केलं होतं, म्हणजे सगळे घाबरायला लागली होती, सगळे पिकनिक वगैरे बोलतात म्हणून. पण पर्सनल शेअरिंग व्हायचं. डीपी दादांबरोबर, वर्षताईंबरोबर आम्ही खूप चांगल्या गप्पा मारल्यात. मी आणि आर्याने खूप चांगल्या गप्पा मारल्यात. आणि पर्सनल शेअरिंग म्हणजे आम्ही सौरभ आम्ही कसे भेटलो हे सगळं सांगितलंय. त्याने कसं प्रपोज केला होता ते सांगितलंय. सो आहेत असे खूप चांगले चांगले मुवमेंट्स सुद्धा आहेत आमचे. आणि तो पिकनिक स्पॉट फक्त यासाठी होता कारण आम्ही तिकडे, आमचं टीम लोक जास्त होती ना आमच्याकडे, त्यामुळे सगळे तिकडे मावायचो म्हणून आम्ही तिकडे बसायचो. बरं, तेच तुझे म्हणालीस की आम्ही छान गप्पा वगैरे मारायचो, तुझी ही इमेज झाली आहे बाहेर की सूरज जेव्हा बोलायचा तेव्हा ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं आणि तू मोस्ट ऑफ टाइम तूच असायचीस जी त्याचं ऐकून घ्यायचीस, आणि हे छान वाटायचं. माझी आणि सूरजची एक वेगळी टीम होती, टीम सी, टीम चव्हाण. बरं, आता जाता जाता विचारायचंय की सौरभ होता की जो तू म्हणजे घरात असताना तुझा स्टँड घ्यायचा सोशल मीडियावरती, त्याच्या अकाउंटवर ना किंवा तुझ्या अकाउंटवर नसेल, बाहेर पडल्यानंतर त्याच्याशी भेट झाल्यानंतर कसं, म्हणजे काय बोलणं झालं, काय जे सांगायला आवडेल? बापरे, खूप असा अचानक वेगळा 20 दिवसांमध्ये बॉडी वगैरे बनवली होती त्याने. हो, जिमला जायचा. हो, मी त्याला खूप फोर्स करायचे असता, म्हणजे की जिमला जा, हेल्थसाठी, चांगल्या हेल्थसाठी, म्हणजे दिसण्यात तर तो आहेच चांगला, त्याचं काही नाही. सो मी जेव्हा आले तेव्हा ऑफकोर्स तो खुश होता, घरचे खुश होते, मी खूप खुश होते. घरी त्यांनी बरंच काय काय करून ठेवलेलं, इतके प्लांट्स आणून ठेवलेले, बरंच काय 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 वस्तू ज्या मला घरी हव्या होत्या त्या आणून ठेवलेल्या त्याने. तर त्याने असं घर छान डेकोरेट केलेलं आमचं. त्यामुळे खूप छान इतक्या दिवसांनी जेव्हा तुम्ही तुमच्या माणसांना भेटता, इतके दिवस तुम्ही लांब राहता ना, तुमचं आयुष्यात महत्व कळतं तुम्हाला. सौरभचं महत्व असेल, म्हणजे आधी पण होतं, पण अजून जास्त कळायला लागतं घराचं महत्व. आपलं घर, पावसाचा आवाज यायचा पण बघायला मिळायचं नाही. आभाळ किती दिवसांनी बघितलं होतं मी. सो मला तरी 20-21 दिवसांमध्ये झालंय.
तर आतल्यांचं तर म्हणजे जे महिनाभर वगैरे राहून येतील, महिना 2 महिने, त्यांचं तर म्हणजे काय होईल. पण आयुष्याचं एक वेगळं महत्व आतमध्ये कळतं तुम्हाला. बरं, फायनली एवढ्या सगळ्या अंतरानंतर तू तुझ्या हमसफरला भेटलीयस. सगळं छान मस्त एन्जॉय करा आणि बाकीचे प्रोजेक्ट आहेत की ज्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत. Yes. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं ज्या प्रेक्षकांनी आतापर्यंत साथ दिली त्यांना आता काय सांगायचंय जाता जाता? मला खूप काही सांगायचं त्या प्रेक्षकांना. एकतर म्हणजे तुम्ही यापूर्वी खूप प्रेम दिले, आशीर्वाद दिलेत, पण ते कॅरेक्टरसाठी होतं आतापर्यंत. आज पहिल्यांदा म्हणजे आता बिग बॉसच्या माध्यमातून पहिल्यांदा योगिताला प्रेम मिळालंय. पहिल्यांदा योगिता कशी आहे हे तुम्हाला कळलंय. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोक इतक्या मोठ्या मनाने मी जशी आहे तसं मला एक्सेप्ट करतील. हेच वैशिष्ट्य आहे. ट्रोलिंगवाला एक वेगळा ऑडियन्स असतो आणि एक असा ऑडियन्स असतो जो खरंच तुमच्यावर प्रेम करतो. आणि माझ्या नशिबात तो प्रेक्षक वर्ग आला, यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. मी कलर्स मराठी, बिग बॉसची टीम, वायकॉम 18 सगळ्यांनाच खूप थँक्यू बोलायचं की तुम्ही ही संधी दिलीत योगिताला बाहेर आणण्याची, योगिता कशी आहे दाखवण्याची. आणि तीच योगिता प्रेक्षकांना आवडली आणि तुम्ही भरभरून प्रेम दिलं मी जशी आहे त्या योगिताला. साठी खरंच खूप खूप आभार. आणि ज्यांना मी डिसअपॉइंट केलं असेल तर खरंच मनापासून सॉरी. आणि मी त्यात तुम्हाला नाही एंटरटेन करू शकले, पण मी डेफिनेटली माझ्या इतर प्रोजेक्ट्स थ्रू मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू. थँक्यू.